श्रीकांत सोनवणे सर, आपण एक्झिट पोल बघितले तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीला काही मिळताना दिसत नाहीये। जे सिटिंग MP आहे ते सुद्धा जाताना दिसतायत। तुमचा अंदाज काय आहे किंवा जे काही एक्झिट पोल आहे त्याच्यावरून तुमचं मत नेमकं काय? उत्तर महाराष्ट्रामध्ये 8 जागांपैकी 3 जागांवर फक्त युतीचे उमेदवार अग्रेसर दिसतायत। इतर ठिकाणी चुरशीच्या लढाया आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघातून 2 वेळा सलगपणे खासदार असलेले उमेदवार होते, परंतु त्यांना लोकांनी हातात निवडणूक घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे नावाचे आहेत, त्यांना लोकांनी मतं दिले आणि मदतही केली, त्यामुळे ते पुढे दिसत आहेत। त्याचबरोबर धुळे मालेगाव या मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल आहेत, त्यांनी MIचं उमेदवार न दिल्यामुळे एक गठ्ठा हे मोठ्या प्रमाणावर सगळे मतं आहे म्हणजे यावेळेला MIM कडे सुद्धा लोक झुकलेले नाहीयेत असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक्झिट पोल नुसार। श्रीकांत सोनवणे सर, धन्यवाद, तुम्ही आपल्यासोबत जोडले गेलात आणि तुमचे जे मतं आहेत, जो अंदाज आहे, विश्लेषण या ठिकाणी मांडलेलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।